हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण बघणार मेहंदी क्लास 6. त्यामध्ये आपण आज शिकणार आहोत शेप. शेप हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात, पण तुम्हाला मी सोप्या पद्धतीचे आज शेप सांगणार. चला मग सुरुवात करूया. इथे मी बॉक्स काढून घेतले आहेत आणि त्या बॉक्समध्ये तुम्हाला एक एक शेप काढून दाखवणार आहे. पहिला शेप आपण काढलाय कुयरी. कुयरी ही मी उजव्या बाजूने काढली आहे आणि ही आता दुसऱ्या बॉक्समध्ये डाव्या बाजूने काढली आहे. तिचा पहिला आकार मी कोना उजव्या बाजूने दिला आणि दुसऱ्याचा टोक हे डाव्या बाजूला दिला. आता तिसरा शेप काढून घेऊया. हे शेप काढताना ना आपल्याला यस अशा पद्धतीची डिझाईन काढायची आहे आणि त्याला जोडायचं आहे. थोडं ब्लर होत आहे तर ते तुम्ही समजून घ्या. आता इथे पण मी आधी डिझाईन उजव्या बाजूने काढली, नंतर डाव्या बाजूने काढली कुयरी. इथे पाण्यासारखी कुयरी काढून घेतली आहे. तिला पण मी आधी उजव्या बाजूने आकार दिला, हिला डाव्या बाजूने आकार देत आहे. हे फार तुम्हाला समजावं आणि काढता यावं अशा पद्धतीचे मी तुम्हाला शेप सांगते आहे आणि खूप महत्त्वाचे सुद्धा आहे ते. आता मी ही आडवी कुयरी काढून घेते आहे. या कुयरीचा मी कोपरा वरच्या बाजूला दाखवला आणि तो डाव्या बाजूला आहे आणि इथे पण कोपरा वरच्या बाजूला दाखवला, हा उजव्या बाजूचा आहे. कुयरी पण आता तसंच करणार परत राऊंडवाली. तिला वरच्या भागाला दाखवती आहे आडवी काढून. याचं पण तसंच, इकडे मी उजव्या बाजूला घेतलं, तिकडे तिला डाव्या बाजूला दाखवणार. इथे थोड्या प्रकारात आपण जर म्हटलं की यस असाच आपल्याला आकार काढायचा आहे. फक्त तो सुरुवातीला छोटा आणि नंतर असा एक मोठा असा वाढवून घ्यायचा आहे. खूप सोपी आहे. हे शेप्स तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला सहजच जमेल. जर तुम्ही मी माझ्या आधीचे व्हिडिओ बघून जर प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला हे शेप काढायला फार सोपी जाणार. जर तुम्ही अजून सुरुवात नसेल केली प्रॅक्टिस करायला तर माझे आधीचे व्हिडिओ बघा आणि सुरुवात करा. खरंच तुम्हाला जमेल नक्की हे शेप्स. खूप असे तुम्हाला काढता येईल असे मी सोपे शेप्स सांगते सध्या. असेच बॉक्स बनवायचे आणि बॉक्समध्ये शेप्स काढायचे, म्हणजे आपल्याला मग त्याची साईज लक्षात येते. आता हे बॉक्स थोडे मोठे आहे, नंतर मग याची अशी प्रॅक्टिस करून झाली की तुम्ही छोटे बॉक्स काढायचे याहूनही आणि त्यामध्ये हे शेप सगळे काढण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपल्याला मोठे साईज आणि छोटी साईज अशी दोन्ही साईज आपल्याला शेपची काढता यायला पाहिजे. आता इथे 15 झाले आहेत. इथे पण मी डाव्या आणि उजव्या बाजूला असे 2-2 काढून घेते आहे. बघा, आता तुम्हाला जर हे सरळ शेप नसेल काढता येत तर रेफरन्स लाईन घेतली आहे मी. रेफरन्स लाईन ही डॉट डॉटमध्ये सरळ सरळ काढून घेतली आहे आणि त्यावर नंतर मग डिझाईन काढते आहे, म्हणजे ते व्यवस्थित असे सरळ येतील. जर तुम्हाला डॉट नसेल जमत तर तुम्ही अशी हलकीशी तुम्हाला दिसावं म्हणून मी थोडी डार्क लाईन काढून घेते आहे. पण तुम्ही एकदम हलक्या पद्धतीची लाईन काढायची सरळ, म्हणजे ती फक्त आपल्याला दिसायला पाहिजे, दुसऱ्याला कोणाला नाही. आणि अशा पद्धतीने त्याच्या आजूबाजूने डिझाईन काढून घ्यायची. बघा इथे मी तुम्हाला दाखवते आहे. हो ना, असं जर काढलं तर आपल्याला अजून सोपी जाते. अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करायची. एकदम हलकी लाईन काढून घ्यायची आणि नंतर मग त्याला आकार देण्याचा प्रयत्न करायचा शेपचा, ज्या शेपमध्ये आपल्याला काढायचं आहे तसं. लाईन्स तुम्ही म्हणजे रेफरन्स लाईन तुम्ही असं डॉटमध्येही काढू शकता किंवा मग अशी सरळ लाईनही देऊ शकता, दोन्ही चालेल.
बस एवढं लक्षात ठेवायचं की ते फक्त एकदम हलकं असं असलं पाहिजे. मी इथे थोडं डार्क दाखवते आहे कारण ते तुम्हाला दिसावं म्हणून. पण जेव्हा आपण हातावर मेहंदी काढतो तेव्हा ते एकदम हलकंसं असायला पाहिजे, किंवा कागदावरही तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तेही सुद्धा हलकं असलं पाहिजे. असं तुम्हाला लक्षात येणार नाही असं प्रॅक्टिस करायचं. हे प्रॅक्टिससाठी रेफरन्स लाईन सांगते आहे. नंतर प्रॅक्टिस झाल्यावर तुम्हाला हे रेफरन्स लाईन्सची गरज पडत नाही, तुम्ही सहज ते काढू शकणार. बघा आता इथे मी रेफरन्स लाईन्स घेऊन तुम्हाला अर्धी कुयरी काढून दाखवली वरच्या बाजूची, आणि आता त्याला खालून कसं जोडायचा तो आकार काढून दाखवला. ठीक आहे, आता अशाच पद्धतीने मी तुम्हाला ती पूर्ण काढून दाखवते. वरचा बाजू घेतला आणि आता तिला खालून अशा पद्धतीने जोडणार. जमले? अशा पद्धतीने आपल्याला कुयरी काढून घ्यायची आहे. तसंच इथे उभ्या पद्धतीने सुद्धा रेफरन्स लाईन घेऊन आपण असं अर्ध काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला शेपची सोपी पद्धत सांगितली आहे आणि परफेक्ट जमावा म्हणून रेफरन्स लाईन घेऊन काढायलाही शिकवलेलं आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या क्लासचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे, चला मग भेटूया आपण पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत तुम्ही या सगळ्या शेपची छान पद्धतीने प्रॅक्टिस करा, आणि काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवू शकता. कसे वाटले तुम्हाला सोप्या पद्धतीचे शेप? आवडलेत ना? आणि रेफरन्स लाईन दिली तर तुम्हाला एकदम सोपी जाणार आहे. तर चला मग भेटूया पुढच्या क्लासमध्ये. थँक्यू.